पावसानं महाराष्ट्रात आज थैमान घातलाय। सकाळपासून तुम्ही जर बघितलं तर सगळीकडे तुम्हाला याच बातम्या बघायला मिळतील की नागरिकांचे हाल होत आहेत, कोणाच्या गाड्या बुडाल्या आहेत, मंत्रालयात पाणी साचलंय। इतकंच काय तर फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडलाय। पण एक प्रश्न जो विचारला जातोय तो असा की इतक्या लवकर म्हणजे ऐन उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये पाऊस पडला तरी कसा। त्याबद्दल जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर ते तुम्हाला मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन नक्की बघायला मिळतील। तिकडे पाऊस इतक्या लवकर कसं काय आला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथे आहेत। पण अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा असं झालंय की मुंबईमध्ये मे महिन्यामध्ये पाऊस जो आहे तो आलेला आहे। म्हणजे नैऋत्य मान्सून किंवा ज्याला साऊथ वेस्ट मान्सून असं म्हटलं जातं त्याचं आगमन इतक्या लवकर म्हणजे 2000 सालच्या पुढे आपण जर बघितलं तर ही दुसरीच वेळ आहे जेव्हा हे झालेलं आहे। याच्या आधी फक्त एकदा असं झालं होतं की मे महिन्यामध्ये ऐन मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला होता आणि तो पाऊस कुठल्याही चक्रीवादळामुळे किंवा कुठल्याही म्हणजे अरबी समुद्र किंवा बंगालच्या खाडीमध्ये चेंजेस झालेत किंवा तिथे काहीतरी हालचाल चालू आहे म्हणून पाऊस पडलाय अशातला भाग नाही। तर ज्याला आपण पावसाळा सुरू झाला असं म्हणतो तसं घडलेलं होतं याच्या आधी फक्त एकदा जेव्हा मे महिन्यामध्ये पाऊस पडला होता मुंबईमध्ये। पण या वर्षी नक्की काय बदल झालेला आहे आणि आतापर्यंत कधी कधी पाऊस महाराष्ट्रात आलेला आहे आणि मुंबईत आलेला आहे तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले आपण बघूयात की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साऊथ वेस्ट मान्सूनचं आगमन जे आहे ते कधी कधी झालेलं होतं आणि दरवेळेला तुम्ही जर साधारण या ग्राफमध्ये बघितलं हे हवामान खात्याकडनं शेअर करण्यात आलेले ॲनालिटिक्स आहेत किंवा त्यांचे हे सगळे मार्किंग्स आहेत, त्यांचे हे डिटेल्स आहेत, त्यांनी हा ग्राफ जो आहे तो शेअर केलेला आहे की आतापर्यंत मान्सून कधी कधी आलेला आहे किंवा कधी कधी त्याचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये। ते जर आपण बघितलं तर इथे तुम्ही जर बघितलं तिथे तारखा दिलेल्या आहेत 8 मे ते 22 जून अशा या तारखा आहेत आणि इकडं 2011 पासून 2025 पर्यंतचं एक टाइमलाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये मान्सून कधी कधी आलेला आहे ते आपण बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर 2011 मध्ये 3 जूनला, 2012 मध्ये 6 जूनला, नंतर 2014 मध्ये पुन्हा एकदा 11 जूनला, त्याच्यानंतर 2016 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 19 जूनला, त्याच्यानंतर 2017 मध्ये 8 जूनला। म्हणजे सगळीकडे तुम्ही जर बघितलं तर जून महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली आहे किंवा पावसाचं आगमन जे आहे ते महाराष्ट्रात झालेलं आहे जून महिन्यामध्ये। पण आपण याच्यामध्ये एक जर तुम्ही गोष्ट नोटीस केली तर ती अशी की आतापर्यंत म्हणजे 2011 पासून 2025 पर्यंत सगळ्यात उशिरा जर कुठल्या वर्षी पाऊस आलेला असेल तर तो आलेला होता 19 जून 2017 मधला जो पाऊस, 2016 मधला जो पाऊस आहे तो 19 जून सगळ्यात उशिराचं सेकंड उशिरातलं आगमन आहे आणि त्याच्यानंतर 20 जून जे 2000 मला वाटतं साधारण 20 मध्ये झालेलं होतं की 2020 मध्ये सगळ्यात उशिरा म्हणजे 20 जूनला पाऊस जो आहे तो पडलेला होता। पण किंवा पावसाचं आगमन जे आहे ते झालेलं होतं ज्याला आपण पावसाळा सुरू झाला असं म्हणतो ते तेव्हा झालेलं होतं। पण इथे कुठेही तुम्हाला मे महिना दिसणार नाही। मे महिन्यामध्ये पाऊस पडणं हे फार रेअर गोष्ट आहे किंवा पावसाळ्याचं आगमन साऊथ वेस्ट मान्सूनचं आगमन मे महिन्यामध्ये होणं हे अतिशय रेअर आहे। ही एक रेअर केस आहे आणि तेच हवामान विभागाकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर पुन्हा मग 11 जून, 5 जून, 10 जून, परत 11 जून, 6 जून आणि आता 25 मे। 25 मेला केरळमधून जो मान्सून आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला होता। केरळमधनं मान्सून महाराष्ट्रामध्ये त्याचं आगमन होण्यासाठी किंवा तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण आठवडाभराचा कालावधी आहे तो लागत असतो। आठवड्याभरामध्ये ही जी मूव्हमेंट असते पावसाची ती होत असते। पण यावेळेला अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर बेल्ट किंवा लो प्रेशर एरिया जो आहे तो तयार झाल्यामुळे, कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हा पाऊस जो आहे त्याला आणखीन गती मिळाली, मदत झाली आणि हा पावसाळा जो आहे त्याचं आगमन लवकर महाराष्ट्रात झालं। पुढच्या स्लाइडवरती आपण बघूयात की मुंबईमध्ये कधी कधी हे झालेलं आहे। पुन्हा एकदा हा चार्ट आहे 2001 पासून 2024 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर या अख्ख्या चार्टमध्ये फक्त एकदाच आपल्याला बघायला मिळतं की 31 मेला म्हणजे 2006 मध्ये 31 मेला हे झालेलं होतं की पाऊस जो आहे तो मे महिन्यात आलेला होता। पण ते सुद्धा अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे जूनच्या एकच दिवस आधी हे झालेलं होतं। पण ऐन मे महिन्यामध्ये म्हणजे मे महिना संपायला अजून आलेला नाहीये, मंथ एंडही आलेला नाही आणि त्याच्या आधीच पाऊस आलेला आहे असं आत्ताच फक्त झालेलं आहे 2025 मध्ये, ज्याला 25 तारखेला हा मान्सून जो आहे तो इथे आलेला होता। इथे जर तुम्ही बघितलं तर पुन्हा एकदा तारखा दिलेल्या आहेत जून महिन्याच्या आणि 29 मे इथं तारीख दिलेली आहे।
29 मे पासून 28 जून पर्यंत हा 1 महिन्याचा कालावधी आहे आणि वर्ष तुम्ही बघितले तर 2001, 3, 5 म्हणजे गॅपनी त्यांनी इथे आकडे लिहिलेले आहेत, पण मध्ये त्यांनी बार्स दिलेले आहेत ते मधल्या वर्षांचे सुद्धा आहेत. सो आपण इथे बघितलं तर 2001 मध्ये 9 जूनला मुंबईमध्ये दाखल झालेला होता, 2002 मध्ये 12ला, 2003 मध्ये 16ला, 2004 मध्ये 10ला, 2005 मध्ये 19 जूनला, 2006 मध्ये मी जसं म्हटलं की 31 मेला हा जो आहे तो दाखल झालेला होता. मग पुन्हा 7 मध्ये 18 जूनला. मग त्याच्यानंतर सगळीकडे तुम्ही जर बघितलं तर 18 जून किंवा साधारण 10 जूनच्या पुढे पावसाळा जो आहे त्याचं आगमन मुंबईमध्ये झालेलं होतं या चार्टच्या अनुसार. पण यावेळेला मे महिन्यामध्येच हा मान्सून जो आहे तो आलेला आहे. हवामान खात्यानं अनेक आदेश जे आहेत ते दिलेले आहेत किंवा अनेक सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत की रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला पुढचे 24 तास. त्याच्यामुळे बाहेर पडताना तुम्ही हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचं काम नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर पडू नका असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. लोकल्स ज्या आहेत त्या सुद्धा विस्कळीत झालेल्या होत्या काही काळासाठी, नंतर त्या सुरळीत झाल्या, पण अजूनही काही ट्रेन्स ज्या आहेत त्या उशिरानं धावतायत. त्याच्यामुळे तुमचं जर काम नसेल किंवा तुम्हाला जर वर्क फ्रॉम होमची सुविधा असेल तर ती वर्क फ्रॉम होमच तुम्ही करावं असं सुद्धा हवामान खात्यानं सांगण्यात आलेलं आहे. शिवाय तुम्ही जेव्हा बाहेर पडाल त्यावेळेला झाडांच्या खाली उभं राहू नये किंवा फोनचा पावसामध्ये वापर करू नये, फोनवरती बोलू नये असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडताना तुम्ही काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. हवामानाचा अंदाज बघूनच तुम्ही बाहेर पडावं असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि हेच सगळे अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतोय. त्याच्यामुळे अजून जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हवामानाचे आणि इतर सगळेच अपडेट्स तुम्हाला मुंबई तकवरती वेळोवेळी बघायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा मुंबई तक.